जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नुकतेच भारतात आलेत। त्यांचा दौरा फक्त 2 दिवसांचा असला तरी त्यांच्या सुरक्षेचं प्लॅनिंग 1 महिना आधी सुरू झालं होतं। तुम्ही विचारही करू शकत नाही इतकी त्यांची टाईट सिक्युरिटी असते। म्हणजे भले ते इथं आले असले तरीही भारतातला एक थेंबही पाण्याचा ते पित नाहीत। इतकंच नाही तर त्यांचं मल मूत्र सुद्धा एका खास ब्रीफकेसमधनं पॅक करून परत मॉस्कोला पाठवलं जातं। ते घेत असलेल्या जेवणाच्या घासावर, पिण्याच्या पाण्याच्या घोटावर सुद्धा फिरती प्रयोगशाळा लक्ष ठेवते। पण प्रश्न हा आहे की पुतिन इतकी काळजी का घेतात? असं म्हणतात की पुतिन आपल्या सावलीवरही विश्वास ठेवत नाही। यामागे खरंच सुरक्षा हे कारण आहे की सततची भीती आहे? पुतिन यांच्या भारत दौऱ्यासाठी वापरले जाणारे टॉप सिक्रेट सुरक्षा प्रोटोकॉल्स नेमके कोणते आहेत त्या व्हिडिओमधनं सांगते। रशियामध्ये असताना पुतिन यांच्या सुरक्षेची जबाबदारी हे फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस म्हणजे FSO या गुप्तचर संस्थेकडे असते। खरं तर ही फक्त सुरक्षा एजन्सी नसते तर पुतिन यांच्या भोवती सतत फिरणारा एक किल्लाच म्हणा। यामध्ये मग हजारो अंगरक्षक असतात, एजंट्स असतात, स्नायपर्स असतात, स्वयंपाकी असतात, तांत्रिक तज्ञ असतात। या FSO बॉडीगार्ड्सची उंची किमान 6.2 फूट असते। वजन 85 ते 90 किलो असावं असं लागतं। असं महत्त्वाचं म्हणजे त्यांना वयाच्या 35व्या वर्षी निवृत्तही केलं जातं जेणेकरून त्यांची शारीरिक तंदुरुस्ती कधीही कमी पडू नये। पुतिन यांच्या भेटीला जाण्यापूर्वी त्यांच्या अंगरक्षकांनाही 2 आठवड्यांचं सक्तीचं क्वारंटाईन पूर्ण करावं लागतं। पण हे झालं त्यांच्या रशियामधल्या दौऱ्याबद्दल, तिथल्या सिक्युरिटीबद्दल। पण जेव्हा रशियाच्या बाहेरचा दौरा त्यांचा असतो तेव्हा मात्र सुरक्षा 10 पटीने वाढवली जाते। पुतिन त्यांची प्रायव्हेट लाईफ सर्वांपासून लपून ठेवतात आणि त्यामुळेच त्यांच्या संपत्तीबद्दल अनेक दावेही केले जातात। पुतिन यांच्या ताफ्यात 58 हेलिकॉप्टर्स आणि 700 पेक्षा जास्त गाड्या आहेत ज्याची एकूण किंमत 6400 कोटींपेक्षा जास्त आहे असं सांगितलं जातं। त्यांच्याकडे एक 22 डब्यांची बुलेट प्रूफ ट्रेन सुद्धा आहे। या ट्रेनमध्ये जिम आहे, मसाज पार्लर आहे, स्किन केअर रूम आहे, बुलेट प्रूफ खिडक्या देखील या ट्रेनला आहेत। पण लोकांना खरं आकर्षण आहे ते त्यांच्या ब्लॅक सी पॅलेसबद्दलचं। खरं तर हे घर नसून एक किल्लाच म्हणावा। काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असलेला हा एक महाल आहे, 162 एकरामध्ये पसरलेला, ज्याची किंमत 12,600 कोटी सांगितली जाते। या महालात पोल डान्सिंग रूम आहेत, कॅसिनो आहे, एक डिस्को आहे ज्यावरती यावर वर्षाला $20 लाख खर्च केला जातो। पुतिन जेव्हा रशियामधनं निघतात तेव्हा ते केवळ एका विमानातनं नाही तर 2-3 बॅकअप विमानं घेऊन उडतात। त्याचसोबत 4 लढाऊ विमानांचं एक स्कॉट सुद्धा त्यांच्यासोबत असतं। ते इल्युशन या विमानात प्रवास करतात जे खास त्यांच्यासाठीच बनवण्यात आलेलं आहे। यामध्येच कॉन्फरन्स रूम आहे, बार आहे, बेडरूम आहे, जिम आहे, मेडिकल रूम सुद्धा आहे। हे त्यांचं दुसरं ऑफिसच म्हणून ओळखलं जातं। या विमानात सर्वात मोठी आणि भयानक गोष्ट आहे ती म्हणजे अण्वस्त्र कमांड बटन। याचा अर्थ जर काही हल्ला झाला तर पुतिन हवेत असतानाही म्हणजे त्या विमानात असतानाही एका क्षणात अण्वस्त्र वापरण्याची परवानगी देऊ शकतात। विमानातनं उतरल्यानंतर ते त्यांच्या खास ऑरम सिनेट कारने प्रवास करतात। ही कार गोळ्या, ग्रेनेड आणि रासायनिक हल्ल्यांपासून सुरक्षा देते आणि विशेष म्हणजे 4ही टायर पंक्चर झाले तरी ती चालू शकते। पण पुतिन एखाद्या देशात दौऱ्यावरती जाण्याच्या महिनाभर आधीच रशियाचे गुप्तहेर FSB एजंट्स हॉटेलची तपासणी करायला येत असतात। हॉटेलच्या खोलीतील प्रत्येक वस्तू, साबण, टॉवेल, टूथपेस्ट जे काही असतं ते वापरण्याचं आहे ते काढून टाकून तिथं रशियातनं आणलेल्या वस्तू ठेवल्या जातात। सर्वात खास गोष्ट म्हणजे हॉटेलच्या बाथरूममध्ये पुतिन जात नाहीत। त्यांच्यासाठी रशियातनं आणलेलं मोबाईल बाथरूम रूममध्ये बसवलं जातं आणि सर्वात मोठी गुप्तता अशी आहे की पुतिन परदेशात असताना त्यांचे अंगरक्षक त्यांचं मलमूत्र एका खास सील बंद पिशवीत गोळा करतात। ही पिशवी थेट एका ब्रीफकेसमध्ये ठेवून मॉस्कोला परत लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली जाते। का तर जगाला पुतिन यांच्या आरोग्याच्या स्थितीचा सुगावा लागू नये म्हणून। हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी एक वेगळी लिफ्ट उभारली जाते। पुतिन मोबाईल फोन वापरत नाहीत। त्यांची टीम त्यांच्यासाठी खोलीत एक टेलिफोन बूथ बसवते ज्यामध्ये खास गुप्त फोन लाईनद्वारे ते कॉल करू शकतात। पुतिन यांना सर्वात मोठी भीती आहे ती म्हणजे विषबाधेची। त्यामुळे अन्न आणि पाण्याची सुरक्षा अत्यंत टोकाची असते। पुतिन जे काही खातील त्याची तपासणी रशियातनं आणलेल्या मोबाईल लॅबमध्ये केली जाते। ते दुसऱ्या देशांमध्ये पाण्याचा एक थेंबही पित नाहीत म्हणजे भारतातही। त्यांचे स्वयंपाकी, त्यांचे कर्मचारी, घरकाम करणारे सर्व रशियातनंच आणले जातात। जेवणाचं सगळं साहित्य देखील रशियातनंच आणलं जातं। त्याची क्वालिटी आधीच तपासून आणलेली असते। तयार झालेला कोणताही पदार्थ आधी FSOचा एक अधिकारी चाखून तपासतो आणि मगच ते पुतिन खातात। एखाद्या हॉलिवूडच्या पिक्चरसारखं तुम्हाला वाटत असलं तरी पुतिन इतका मोठा प्रोटोकॉल फॉलो करतात।
हॉटेलच्या बाहेर निघाल्यानंतर एखाद्या जागी जायचं म्हणून जेव्हा पुतीन निघतात तेव्हा रस्त्यावर जिथं गर्दी असते तिथे पुतीन यांच्या भोवती 4 टियर सिक्युरिटी टीम पहिल्याच इनर रिंगमध्ये त्यांचे पर्सनल बॉडीगार्ड्स तैनात असतात. त्यांच्या हातात ब्रीफकेस ढाल असते आणि पुतीन त्यांच्या अगदी जवळून चालतात. तुम्ही पुतीन यांचा कॉन्वॉय रील्समध्ये बघितला असेल तर तुम्हाला आठवत असेल सेकंड रिंगमध्ये साध्या वेशातील अंडरकव्हर एजंट्स गर्दीत मिसळलेले असतात. आउटर रिंगमध्ये जवळपासच्या उंच इमारतींवर शार्प शूटर्स स्नायपर्स घेऊन तैनात असतात. जर काही गडबड जाणवली तर कोणताही विचार न करता इमिडिएट फायर करण्याचा आदेश त्यांना असतो. इतकी सगळी कडक सुरक्षा असताना सुद्धा पुतीन यांच्या सुरक्षा एजन्सीने त्यांना बॉडी डबल वापरण्याचा सल्लाही दिला होता, पण तो त्यांनी नाकारला असं म्हणतात. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर तेव्हापासून तर पुतीन यांनी आपली सुरक्षा अजूनच कडकपणे वाढवलेली आहे. पुतीन यांच्या या सगळ्या व्यवस्थेला बरेच जण पॅरानोइया म्हणतात. ही एक अशी स्थिती असते जिथे व्यक्तीला इतरांवर संशय असतो किंवा अविश्वास सतत वाटत असतो, ज्यामुळे त्यांना असं वाटतं की लोक आपल्याला इजा पोहोचवण्याचा किंवा फसवण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करतील. आता पुतीन यांच्या बाबतीत ही फक्त पॅरानोइया अशी स्थिती आहे की खरंच जगण्याची गरज आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.